नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, मी रात्री हरभरे भिजायला घातले होते. हे बघा असे. मग आता हे थोडं ठेवले त्याला मोड आणायला. तर याच्यामध्ये मी कांदा, थोडंसं खोबरं, अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर याचं वाटण केलं आहे मी. तर हे चांगलं फ्राय होऊ द्यायचं वाटण. ह्याच्यामध्येच तिखट, घरचं तिखट टाकले, काळं लाल तिखट, हळद टाकली आणि हरभरे ठेवले तिथं शिजायला. कारण डायरेक्ट असे हरभरे कच्चे टाकले ना वेगळी चव लागते, म्हणून थोडं शिजवून घ्यावं म्हणलं. जास्त शिजवायचे नाही. तर याला छानसं तेल सुटलं ना, मग ह्याला सरभरीत भाजी करू शकता आपण. रोज वरून खाऊन जर कंटाळा आला तर अशा भाज्या करू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये टमाटर पण टाकले मी, थोडासा आंबूसपणा येतो म्हणून. तर त्या आणि त्यातले थोडेसे वाटाणे, 2 चमचे हरभरे 2 चमचे हरभऱ्याचं मी मिक्सरला बारीक केले. कारण आपल्याला जर आमटीला सरभरीत घट्टपणा पाहिजे असेल तर तुम्ही तेल कमी पडले थोडंसं, आपण तेल घालूया. तुम्हाला हवा असं तर तुम्ही घाला. तुम्हाला डाएट असं तर तुम्ही तेल खाऊ नका. तरी मला वाटलंच काय तर राहिले बघा, कढीपत्ता घालायचा राहिला. अद्रक लसूणची पेस्ट सगळं घातलं, आता टाकून देतो. तर काय करणार, असं होते कधी कधी विसरतो माणूस. स्टँड आणलं पण स्टँडला लावायला कंटाळा आला. व्हिडिओ काढायचंच कंटाळा येते मला आता तर आली तर, कारण व्हिडिओ जास्त व्हायरल होत नाहीत. चॅनल चालू आहे म्हणून आता कशाला बंद ठेवायचं की एक 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 व्हिडिओ टाकायला. तर अशा प्रकारे तुम्ही हरभऱ्याची सरभरीत भाजी करू शकता. खायला खूप टेस्टी लागते. याच्यात जर तर काय काय घातलं तर तुम्हाला पाहिजे असं तर कमेंट करा, मी सांगते तुम्हाला. थोडंसं खोबरं घातलं, जास्त नाही. एकच कांदा घातलेला आहे. तर बघा भाजीला किती छान असं तेल सुटते आता, आहे की नाही. हे जर चांगलं तळलं नाही ना, मग कांदा खोबरं कचकच लागतं. म्हणून चांगलं तळून घ्यायचं, हे शिजवून घ्यायचं आहे चांगलं. बारीक गॅस करायचा आहे, का बारीक गॅस आहे खाली, आणि शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं छान लागते भाजी. तर आपण हे हरभरे जे मिक्सरमध्ये बारीक केलेत ना, तर ते पण ह्याच्यात टाकून द्यायचे. कारण हे पण थोडंसं तळलं ना, शिजलं नाही ज्यामध्ये, म्हणजे मसाल्यामध्ये शिजलं ना तर छान लागतं. तसं काहीतरी वेगळ्या वेगळ्या भाज्या करायच्या. रोज डाळीची आमटी सरभरीत कंटाळा येतात. करतात म्हणा सगळेजण. वांग्याची रसभरी भाजी, गवारीची भाजी, कडधान्याचे पण सर्व असं तुम्ही सरभरीत भाज्या करू शकता. कडधान्य आता उन्हाळ्यात काय भाजीपाला नसतो जास्त, त्याच्यामुळे खायची कडधान्य. हरभरे आता हे बघा, आम्ही ना हे पण भिजवले, कुळीत म्हणतात ह्याला, हुलगे म्हणतात. भिजवलेत मी रात्री. आता ह्याला मोड आणायची आणि याची सरभरीत भाजी करायची. याची दोशी पण करते मी. आता ह्याला बांधून ठेवायचं, पाणी नितळलं की ह्याला बांधून ठेवायचं. तर बघा हे छान शिजले आपला आता मसाला. तर आपण हे हरभरे त्याच्यामध्ये टाकूया. अशा प्रकारे भाजी होती छान. पाणी लागतं, अजून थोडं पाणी घालायचं, कारण आपल्याला सरभरीत भाजी करायची. त्याच्यामुळे आणखीन थोडं पाणी घालायचं. याच्यात कोथिंबीर टाकायची, याच्यात थोडीशी मी टाकली त्याच्यामध्ये भाजीमध्ये. वरून टाकायची थोडीशी, छान लागते. हरभरे शिजवताना मीठ टाकलेलं मी. पाणी थोडंसं गरम करायला ठेवलं. गरम पाणी टाकलं तर छान लागते भाजी.
बघा अशा प्रकारे सरभरीत भाजलेली भाताबरोबर खूप छान लागते भाजी ही. बघा किती छान झाली भाजी. छान ह्याला शिजवायची, अजून घट्टपणा येतो, कारण आपण हरभरे पण मिक्सरला वाटून टाकलेले आहेत. तर कशी छान झाली भाजी सांगा बरं मला. किती मस्त भाजी झाली बघा. भात झालेला आहे इकडं. उद्याच्याला हुलग्याची भाजी करायची. आज एकच भाजी केली वाटतं. हो, सकाळी आम्ही मुगाचे हे केले होते डोसे, तर खूप छान झाले होते. तर बघा आता हरभरा शिजलेला आहे छान, है ना. हरभरा शिजलेला आहे, भाजी मस्त झालेली आहे. तर आपण ह्या भाजीमध्ये फ्रेश, एकदम फ्रेश क्रीम आहे आपल्याकडे, तर ती क्रीम टाकूया आपण. आता बघा भाजी कशी लागते, एकदम भारी. आता थोडंसं शिजवायचं, 1-2 मिनटं, बंद करायचा गॅस. तर अशी हरभऱ्याची प्रत्येक तुम्ही कडधान्याची भाजी करू शकता, पण मटकीची जी उसळ असते त्याला ना थोडंसं क्रीम नाही टाकायचं, छान लागत नाही. हरभरा जो असतो ना, हरभरा भिजत त्यालाच छान लागतं. आणि वाटाणा. उद्याच्याला मी हुलग्याचे हे करणार आहे डोसे, तुम्हाला दाखवते रेसिपी. गरम गरम भाजी चपाती आणि भाताबरोबर खूप छान लागते. भाकरीबरोबर सुद्धा छान लागते भाजी. तर नक्की करून बघा अशा कडधान्याच्या सरभरीत भाज्या. या जेवायला तुम्ही पण. तुम्ही काय भाजी बनवली आज ते कमेंटमध्ये सांगा. बोलत जावा जरा कमेंटमध्ये, असं नाही तर नाही, मेसेज करत जावा, आहे की नाही. गप्पा मारायचं, दिवस मस्त जातो आपला. नवीन नवीन ओळखी होतात, नवीन नवीन विचार येतात आपल्या डोक्यात, छान फ्रेश होतो आपण.